सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रिझम आणि प्रिझमवरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स, प्रिझम कडून जे होणारं डेव्हिएशन आहे ह्याचं स्टडी करायचं आहे. आतापर्यंत बघा आपण काय काय स्टडी केलेलं आहे. तर रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस, त्याच्यानंतर बघितलं रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर, त्याच्यानंतर बघितलं रिफ्रॅक्शन फ्रॉम प्लेन सरफेस आपला सुरू आहे. ह्याच्यामध्ये आपण क्रिटिकल अँगल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलेलं आहे. क्रिटिकल अँगल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा कन्सेप्ट जो आहे ह्याच्यावरती जरा जास्त प्रॉब्लेम्स प्रिपेअर करायचे आहेत सगळ्यांनी. आणि काय डाऊट असतील तर मला व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकता. आता सुरुवात काय करायची आपल्याला, प्रिझम. प्रिझम म्हणजे काय आहे मित्रांनो? प्रिझम, ओके. तर बेसिकली प्रिझम म्हटलं की आपल्याला एक डायग्राम आठवते बघा. हे अशी डायग्राम असते, बरोबर आहे की नाही? हा. मग प्रिझम मध्ये हे आता समजा आपण ह्या प्रिझमला नाव देऊया ए, बी आणि सी. ओके, हा एक प्रिझम आहे. मग हा प्रिझम जो आहे तो कशापासून बनलाय? तर रिफ्रॅक्टिंग सरफेस पासून बनलेला आहे, बरोबर. प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग सरफेसेस इन्क्लाइन्ड विथ इच अदर. बघा, समजा ए बी आणि ए सी हे जर दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस घेतले तर हे दोन एकमेकांना काय झाले तर इन्क्लाइन झालेले आहेत. ओके, प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, प्रिझम having refracting surfaces inclined with each other. ओके, ठीक आहे. आता मग रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, आता हा जो प्रिझम तुमच्या समोर ठेवलाय ह्याचे 3 सरफेसेस दिसत आहेत, त्याच्यापैकी 2 जे आहेत ते रिफ्रॅक्टिंग सरफेसेस म्हणणार आहे मी. आता कोणते 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस ठरवायचे? समजा मी ह्या प्रिझम वरती एक लाईट इन्सिडेंट करतो, अशी लाईट इन्सिडेंट केली. ओके ओके, मग आता इथं काय झालं तर एअर मधून ह्या प्रिझम मध्ये रे ऑफ लाईट एंटर होणार आहे, बरोबर. आता हा नॉर्मल टाकला मी, बरोबर. मग आता हा काय झाला, टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला रे ऑफ लाईट. आणि आता परत बघा, इथं ह्या प्रिझम मधून परत एअर मध्ये बाहेर निघणार आहे, म्हणजे इथं सुद्धा नॉर्मल टाकला मी आणि परत हा बाहेर निघला रे ऑफ लाईट. ओके का? मग आता मला सांगा, हा जो आहे हा कसला रे? इन्सिडेंट रे, बरोबर. आणि हा जो आहे ह्या रेला कसला म्हणायचा? प्रिझम मधून बाहेर पडलेला रे, इमर्जंट रे. कसला रे? इमर्जंट रे. इथं लिहून ठेवतो, हा कसला? इन्सिडेंट रे. आणि हा जो आहे तो इमर्जंट रे. ओके, मग ज्या 2 साइडशी इन्सिडेंट आणि इमर्जंट रेचा कॉन्टॅक्ट होतो त्या 2 साइड प्रिझमच्या त्याला कसला म्हणायचं? रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे ज्या साइड मधून रे आतमध्ये येतो आणि ज्या साइड मधून रे बाहेर पडतो, ह्या अशा 2च साइड आहेत तिथं. एक आहे ए बी आणि ए सी, बरोबर. ए बी मधून रे आतमध्ये आलाय आणि एसी मधून रे बाहेर पडलाय, म्हणून ए बी आणि एसी ला आपण कसल्या साइड म्हणायचं आहे, कसला सरफेस म्हणायचा आहे? रिफ्रॅक्टिंग सरफेस. ओके, रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे काय लिहून ठेवतो बघा इथं, रिफ्रॅक्टिंग सरफेस, रिफ्रॅक्टिंग साइड्स और रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, द साइड्स through which incident ray enters and emergent ray emerge out. बरोबर. इन्सिडेंट रे आतमध्ये येईल आणि इमर्जंट रे बाहेर पडेल. म्हणजे थोडक्यात काय, ज्या 2 साइड मधून रे आतमध्ये येतोय आणि बाहेर पडतोय त्या 2 साइडला कसला साइड म्हणायचं? त्या प्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणायचं. ओके, आता अँगल ऑफ प्रिझम. प्रिझम जो आहे तो कशानुसार ठरतो? जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये प्रिझम विकत घ्यायला जाल तेव्हा कशाच्या बेसिसवरती प्रिझम डिफरन्शिएट केला जातो? वेगवेगळा आहे बाबा, हा प्रिझम वेगळा, हा प्रिझम वेगळा, हा प्रिझम वेगळा. तर सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे जो अँगल ऑफ प्रिझम. अँगल ऑफ प्रिझम म्हणजे काय आहे? अँगल ऑफ प्रिझम, तर त्याला आपण ए म्हणतो बेसिकली. अँगल ऑफ प्रिझम म्हणजे काय? तर 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस ज्या अँगलने एकमेकींशी इन्क्लाइन झालेत त्या 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या मधला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ प्रिझम. द अँगल बिटवीन 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, 2 रिफ्रॅक्टिंग surfaces is called as angle of prism. ओके, काय डाऊट आहे? बघा, आपण काय काय आतापर्यंत शिकलो. प्रिझम म्हणजे काय? प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग सरफेसेस इन्क्लाइन विथ इच अदर, बरोबर.
आता रिफ्रॅक्टिंग सरफेसेस कोणते, तर AB आणि AC ह्या दोघांना आपण रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणणार आहे. का तर AB मधून रे आतमध्ये येणार आहे आणि AC मधून रे बाहेर पडणार आहे. BC जो आहे हा BCशी कुठल्याही रेचा काय होत नाही, कॉन्टॅक्ट, रे ऑफ लाईटचा कॉन्टॅक्ट होतोय का, नाही. म्हणून BCला काय म्हणणार आहे, तर BCला आपण म्हणूया त्या प्रिझमचा बेस. प्रिझमचा काय आहे, तो बेस आहे. BC इज द बेस ऑफ प्रिझम. ओके. रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे the surfaces or the sides of prism through which ray of light enters and through which ray of light emerge out is called as refracting sides or refracting surfaces. रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या मधला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ प्रिझम. आता जर अँगल ऑफ प्रिझम, इफ अँगल ऑफ प्रिझम हा लेस दॅन 10 डिग्री असेल, बघा जर अँगल ऑफ प्रिझम हा जो अँगल आहे ह्या दोन सरफेसच्या मधला AB आणि AC च्या मधला हा जर 10 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्या प्रिझमला थिन प्रिझम असं म्हणायचं. कसला प्रिझम, थिन प्रिझम. लक्षात राहील हे, थिन प्रिझम कशाला म्हणायचं, द प्रिझम विच हॅव्हिंग लेस दॅन 10 डिग्री अँगल ऑफ प्रिझम इज कॉल्ड एज थिन प्रिझम. ओके, ठीक आहे, समजले सगळ्यांना. आता ह्याच्यानंतरचा पॉइंट आहे जो प्रिझम वरती डिपेंड आहे तो पॉइंट आहे डेव्हिएशन थ्रू प्रिझम. डेव्हिएशन थ्रू प्रिझम, पॉइंटचं नाव लिहून घ्या, डेव्हिएशन थ्रू द प्रिझम. डेव्हिएशन थ्रू प्रिझम. ओके. आता ह्याच्यासाठी मी प्रिझम कन्सिडर करतोय. बघा समजा हा एक प्रिझम आहे. प्रिझमला आपण नाव देऊया, काय नाव देऊया, A, B and C. ओके. आता हा जो आहे हा अँगल काय झाला, अँगल ऑफ प्रिझम. ओके. आणि ह्या प्रिझमचा हा बेस आहे आणि तो जो प्रिझम ज्या मटेरियल पासून बनवलाय त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू. लक्षात आलंय. मग आता ह्या प्रिझम वरती मी एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट करतोय. असा एक रे ऑफ लाईट मी इथून सोडतोय. आता हा एक रे ऑफ लाईट असा ऑब्लिकली इन्सिडेंट झाला. आपण त्या रे ऑफ लाईटला नाव देऊया PQ. PQ हा काय सांगा, PQ इज इक्वल टू इन्सिडंट रे. इन्सिडंट रे. ओके. आता हा जो रे ऑफ लाईट निघाला, इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे, होमोजिनियस मीडियम वरती जाऊन होमोजिनियस रिफ्रॅक्टिंग हा जो रे ऑफ लाईट आहे PQ हा निघालाय आणि कशावरती पडणार आहे, त्या रिफ्रॅक्टिंग सरफेस AB वरती त्या प्रिझमच्या पडणार आहे. बरोबर. इथं कसला, इथं समजा एअर हे मीडियम आहे, म्हणजेच तो जो रे ऑफ लाईट निघाला तो कशातून, एअर मधून प्रिझम मध्ये निघाला. ओके. आता इथं काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होण्यासाठी आपण इथं काय केलंय, नॉर्मल ड्रॉ केला. हा असा एक मी नॉर्मल ड्रॉ केला. बरोबर. आता हा जो अँगल आहे नॉर्मलशी बनवलेला आहे ह्या इन्सिडेंट रेने, त्याला आपण काय म्हणणार, अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. आता मला सांगायचं हा एक नॉर्मल आहे, याला आपण नॉर्मल 1 म्हणूया. ओके. नॉर्मल 1 म्हणजे काय, नॉर्मल ऑन द सरफेस AB. ओके. मग आता हा इन्सिडेंट रे ह्या सरफेस वरती जाऊन पडला. आता तो हवेमधून कशात शिरणार आहे, प्रिझम मध्ये. बरोबर. मग त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. प्रिझम जो आहे तो ग्लास पासून बनवलेला, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. हवेतून रे ऑफ लाईट डेन्सर मीडियम मध्ये निघाला म्हटल्यानंतर कुठं बेंड होईल, टुवर्ड्स नॉर्मल. बरोबर. टुवर्ड्स नॉर्मल असा बेंड झाला. ओके. आता समजा Q to R असा रे ऑफ लाईट जो आहे तो असा ह्या प्रिझम मधून निघालाय. Q to R जात असताना त्याचं डेव्हिएशन होणार आहे का, नाही होणार. का, कारण Q to R जात असताना मीडियम कसा एकसारखंच मीडियम आहे, म्यू एवढं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला प्रिझम मधूनच निघाला. मीडियम चेंज झालेलं नाही, म्हणजेच P पासून Q पर्यंत मीडियम चेंज नाही झालं. Q पासून R कडे जाताना म्हणजेच Q पॉइंटला काय झालं, मीडियम चेंज झालं. Q पासून R कडे जाताना परत मीडियम नाही चेंज झालं. तर R पासून बाहेर पडताना परत अगेन मीडियम चेंज होणार आहे. बरोबर. आता रे ऑफ लाईट R पासून म्हणजेच ह्या प्रिझम मधून बाहेर पडणार आहे. बाहेर पडणार म्हटल्यानंतर परत मी इथं एक नॉर्मल ड्रॉ केला बघा असा. बरोबर. हा समजा नॉर्मल N2. समजलं. मग आता हा जो अँगल आहे हा अँगल काय सांगा, इथं काय झाला, रिफ्रॅक्शन झालं. ह्या अँगलला आपण म्हणूया R1. ओके. आणि हा जो रे ऑफ लाईट आहे आता ह्या प्रिझम मधून कशामध्ये जाणार आहे, हवेत जाणार आहे. मला सांगा डेन्सर टू रेरर निघालाय म्हटल्यावर अवे फ्रॉम नॉर्मल जाईल तो असा रे ऑफ लाईट अवे फ्रॉम नॉर्मल गेला. ओके. आणि हा जो अँगल आहे जो इमर्जंट रे, हा रे कसला झाला, रे इमर्जंट रे झाला. बरोबर. बाहेर पडलेला रे येतो प्रिझम मधून. बरोबर. इमर्जंट रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल आहे, त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इमर्जन्स. ओके. आयला काय म्हणतो बघा, अँगल ऑफ
इन्सिडन्स आणि ई ला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इमर्जन्स. ठीक आहे, काय डाऊट आहे? आता हा जो आहे हा काय सांगा मला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे ऍट धिस साइड, बरोबर. ह्या साइडला हा इन्सिडेंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे. हा R1 काय झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ह्याला मी हा जो अँगल आहे हा मी R2 मानतो. ओके, समजते सगळ्यांना. आता होतंय काय बघा, डेव्हिएशन म्हणजे एक्झॅक्ट काय आहे. प्रिझम वरती जो रे ऑफ लाईट आपण सोडलाय तो कोणता आहे, PQ आहे, बरोबर. समजा प्रिझम नाही असं कन्सिडर करा, तर मग PQ डेव्हिएट झाला असता का, नाही. PQ बेंड झाला असता का, नाही. PQ सरळ गेला असता. PQ कसा गेला असता, सर मी असा निघालो होतो, PQ मला काय म्हणतो बघा, सर मी असा निघालो होतो परंतु प्रिझममुळे मी असा गेलो. म्हणजे मी असाच जाणार होतो परंतु असा गेलो. कसा जाणार होतास तू, सर मी असा जाणार होतो. ओके, हा माझा ऍक्च्युअली जाण्याचा पाथ होता, मार्ग होता, परंतु ह्या प्रिझमने मला 2 टाइम्स रिफ्रॅक्ट केलं, बेंड केलं, बरोबर. आणि मला इकडे जाण्यास भाग पाडलं. म्हणजेच मी ह्या डायरेक्शन मध्ये गेलो असं, बरोबर. असा गेलो खाली, समजलं. असा जाणार होतो परंतु असा गेलो. म्हणजे हा जो आहे हा अँगल काय झाला, अँगल ऑफ डेव्हिएशन. समजलं. मग मला सांगा अँगल ऑफ डेव्हिएशन कुणाच्या मधला अँगल आहे, इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे या दोघांच्या मधला. म्हणजे डेल इज इक्वल टू अँगल ऑफ डेव्हिएशन, it is the angle between incident ray and emergent ray. ओके, समजलंय सगळ्यांना. इन्सिडेंट अँड इमर्जंट रे या दोघांच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे तेवढं डेव्हिएशन त्या रे ऑफ लाईटचं झालं. बघा ना, प्रिझम जर नसता तर तो असा गेला असता, परंतु प्रिझम असल्यामुळे तो असा गेला. म्हणजे हा जो अँगल आहे या दोघांच्या मधला, हा आणि हा, त्याला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ डेव्हिएशन. तेवढा डेव्हिएट झाला तो रे ऑफ लाईट. ठीक आहे, आता विचार करा मित्रांनो, आपण हा जो आहे हा दोन नॉर्मल जिथे इंटरसेक्ट होत आहे त्या पॉइंटला आपण नाव देऊया, आपण डी हे नाव दिलं. ओके, आपल्याला हे जे टोटल डेव्हिएशन आहे तेच डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता ते डेव्हिएशन कसं फाइंड आउट करणार बघूया आपण. मित्रांनो, हा जो आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा जो आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. तर हा सुद्धा काय असणार, अँगल ऑफ इन्सिडन्सच असणार, बरोबर. हा बघा ह्याच्याशी अपोजिट आहे टोटल. हा जर टोटल आय आहे, हा आर आहे, तर हा काय असणार सांगा, आय मायनस R1. ओके, परत एकदा बघा, हा जो आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तर हा टोटल अँगल ऑफ इन्सिडन्स असणार. त्यातला हा R1 आहे, मग हा वरचा काय असणार, आय मायनस R1. तसाच हा काय सांगा, टोटल हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे, मग हा टोटल काय असणार सांगा, हा असा, हा काय असणार अँगल ऑफ इमर्जन्स. त्यातला हा R2 आहे, तर मग हा काय असणार सांगा, ई मायनस R2. ओके, परत एकदा बघा, हा काय सांगा, टोटल अँगल ऑफ इमर्जन्स आहे, तर हा सुद्धा काय असणार, अँगल ऑफ इमर्जन्स असणार, बरोबर. अपोजिट अँगल लागतात. मग त्याच्यातला हा R2 आहे, मग राहिला काय सांगा, ई मायनस R2. समजलंय, ई मायनस R2 हा झाला हा वरचा अँगल. समजलंय. मग आता ह्या डायग्राम कडे बघून व्यवस्थित बघा, हा जो आहे ह्या डायग्राम कडे बघून तुम्ही मला सांगायचं आहे की हा एक अँगल आहे आय मायनस R1 आणि हा एक अँगल आहे ई मायनस R2. ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर हा डेल्टा येईल का रे. परत एकदा बघा, आय मायनस R1 आणि ई मायनस R2 या दोघांची ऍडिशन केली तर हा डेल्टा येईल. ओके, एक्सटेरियर अँगल बघा, मी ट्रायंगल छोटासा तो इथं ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. हा असा आहे का बघा, तो हा जो आहे हा अँगल कुठला सांगा, आय मायनस R1 आणि दुसरा कुठला ई मायनस R2 आणि हा जो आहे हा काय आहे सांगा, डेल्टा आहे. ओके, मग फ्रॉम फिगर कसं लिहू शकतो आपण, फ्रॉम फिगर आय मायनस R1 प्लस ई मायनस R2 इज इक्वल टू डेल्टा. लक्षात आलं, एक्सटेरियर. ठीक आहे, आता पुढे बघा, मग असं लिहू शकतो आय प्लस ई मायनस मायनस कॉमन काढतोय बघा, मायनस इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 इज इक्वल टू डेल्टा. लक्षात आलं, म्हणजे डेल्टाचा हा एक फॉर्म्युला आपल्या डिक्शनरीमध्ये यायला पाहिजे बघा. डेव्हिएशन इज इक्वल टू आय प्लस ई मायनस R1 प्लस R2. आता पुढे जाऊया, थोडंसं अजून डिस्क्राईब करूया. मला सांगा, हा जो आहे एक ट्रायंगल दिसतो बघा तुम्हाला, QDR. QDR दिसला ट्रायंगल, इन ट्रायंगल QDR दिसला. कोणकोणते 3 अँगल आहेत बघा, एक आहे R1
दुसरा आहे R2 आणि तिसरा आहे अँगल D. R1 प्लस R2 प्लस D इज इक्वल टू किती येणार सांगा 180 डिग्री. बरोबर. त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज किती असते 180 डिग्री असते. बरोबर. म्हणजेच एक ट्रायंगल कुठला घेतला आपण QDR, ह्याच्यामध्ये R1 प्लस R2 प्लस D हा किती झाला 180 डिग्री. लक्षात येते सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. एक क्वाड्रिलॅटरल दिसतोय का बघा तुम्हाला AQDR इन क्वाड्रिलॅटरल AQDR दिसला का बघा एक क्वाड्रिलॅटरल AQDR. ओके. ह्याच्यामध्ये मला सांगा हा जो आहे हा जो AQD अँगल आहे हा AQD हा बघा कुणी केलाय नॉर्मलने केलेला आहे. कुणाशी ABC. बरोबर आहे की नाही सांगा. नॉर्मल N1 ने ABC केलेला म्हणजेच हा किती होणार 90 होणार. तसंच ARD हा जो अँगल आहे हा सुद्धा नॉर्मलने ACशी केला म्हणजे हा सुद्धा किती होणार 90 होणार. म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल AQDR ह्याच्यामध्ये Q आणि R हे दोन अँगल काय झाले 90 झाले. असं लिहितो बघा मी A प्लस हा किती होणार AQD 90 प्लस हा D प्लस हा काय होणार ARD 90 इज इक्वल टू हे झाले 4 कोन. बरोबर. आणि 4 कोणाची बेरीज किती असते 360 डिग्री असते. मग असं लिहू शकतो मी A प्लस D प्लस 180 90 प्लस 90 180 इज इक्वल टू 360. Therefore A प्लस D इज इक्वल टू 360 मायनस 180. Therefore A प्लस D इज इक्वल टू 180. लक्षात येते का सगळ्यांना बघा A प्लस D इज इक्वल टू 180. आता इथं सुद्धा 180 A प्लस D इज इक्वल टू 180 आणि इथं सुद्धा R1 प्लस R2 प्लस D इज इक्वल टू 180. म्हणजे समजा ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलो आणि ह्याला इक्वेशन आपण सेकंड दिलो तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोघांचे RHS कसे सेम आहेत म्हणून मी LHS पण कसे लिहू शकतो सेम. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 R1 प्लस R2 प्लस D इज इक्वल टू व्हॉट 180 आहे. बरोबर. आणि A प्लस D इज इक्वल टू ऑल्सो किती 180 आहे. म्हणून मी काय केले दोघांचे RHS सेम आहेत LHS सेम लिहितो A प्लस D. D शी D काय होईल रे कॅन्सल. म्हणून A इज इक्वल टू काय मिळालं सांगा R1 प्लस R2. हा एक फॉर्म्युला आपल्याला पाठ करून ठेवावा लागतो A इज इक्वल टू R1 प्लस R2. ओके. मग आता हा जो आहे R1 प्लस R2 इज इक्वल टू A तो इथं उचलून टाकतो मग काय येणार सांगा. Therefore I प्लस E मायनस R1 प्लस R2 ला काय टाकला A इज इक्वल टू डेल्टा. म्हणजे डेव्हिएशनचा हा एक फॉर्म्युला झाला जर आपल्याला काय दिला असेल अँगल ऑफ प्रिझम दिला असेल तर. ओके. ह्याच्यावरून अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. म्हणजेच I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. डेव्हिएशन थ्रू अ प्रिझम इज इक्वल टू काय सांगा I प्लस E मायनस A. ओके. लक्षात आलं सगळ्यांना. हा झाला डेव्हिएशनचा फॉर्म्युला. एखाद्या जर प्रिझमचा अँगल दिला असेल अँगल ऑफ प्रिझम दिला असेल इन्सिडेंट रे दिला असेल इमर्जंट रे दिला असेल तर डेव्हिएशन फाइंड आउट करा आपल्याला तो करता येतो. ओके. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून एक रिलेशन बघा. ह्या फॉर्म्युल्यावरून तुमच्या काय लक्षात येते डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला जो आहे ह्या फॉर्म्युल्यावरून काय लक्षात येते डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस A. ह्याचा अर्थ जो डेव्हिएशन आहे तो कशावरती डिपेंड आहे अँगल ऑफ इन्सिडेंस वरती डिपेंड आहे. डेव्हिएशन जे आहे एखाद्या प्रिझम कडून होणारं डेव्हिएशन जे आहे प्रिझम त्या रे ऑफ लाईटला आपल्या मूळ मार्गापासून किती डेव्हिएट करतोय हे जे डेव्हिएशन आहे हे तुम्ही किती अँगल ऑफ इन्सिडेंस ठेवताय ह्याच्यावरती डिपेंड आहे बघा. ओके. डेव्हिएशन थ्रू अ प्रिझम is depends on angle of incidence. ओके. म्हणजे डेल्टा जो आहे तो I वरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही अँगल ऑफ इन्सिडेंस किती ठेवताय त्याच्यानुसार हा जो डेल्टा अँगल जो आहे डेव्हिएशन जे प्रिझम कडून होणार आहे ते डिपेंड राहणार आहे. ओके. लक्षात आले सगळ्यांना. मग आता ह्या दोघांच्या मधला एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे आपल्याला.
रिलेशन बिटवीन आय अँड डेल्टा, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आणि डेव्हिएशन. बघा फॉर्म्युला काय डेव्हिएशनचं सांगायचं, डेल्टा इज इक्वल टू आय प्लस ई मायनस ए. ओके, हा फॉर्म्युला आहे. त्याचा अर्थ डेल्टा आणि आय हे एकमेकांच्या वरती काय आहेत सांगा, डिपेंड आहेत. मग आता मी काय करतो, एक एक्झाम्पल म्हणून एक प्रिझम मी घेतला. बघा एक एक्सपेरिमेंट करणार आहे मी. एक प्रिझम घेतला आणि त्या प्रिझम वरती इन्सिडेंट रे सोडला असा. बरोबर, सुरुवातीला अँगल ऑफ इन्सिडन्स काहीतरी ठेवला. ओके, हा अँगल ऑफ इन्सिडन्स ठेवला आणि अँगल ऑफ डेव्हिएशन आपण मोजत जाणार. अँगल ऑफ इन्सिडन्स समजा 10 डिग्री ठेवला. बरोबर, त्याच्यानंतर 20, 30, 40, 50, 60. बरोबर, असे आपण अँगल ऑफ इन्सिडन्स ठेवलेले. समजते सगळ्यांना. आता अँगल ऑफ इन्सिडन्स आपण हळूहळू काय करत निघालोय रे, वाढवत निघालोय. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स हळूहळू आपण वाढवत निघालोय, तेव्हा आपण डेव्हिएशन, अँगल ऑफ डेव्हिएशन काय करायचं आहे, मोजत जायचं आहे. अँगल ऑफ डेव्हिएशन किती होतोय तो. बरोबर, मग सुरुवातीला जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 10 डिग्री होतं तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन समजा 60 डिग्री, त्याच्यानंतर 50 डिग्री, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर काय होतं बघा 40, त्याच्यानंतर 50. काय लक्षात येतं तुमच्या, काय लक्षात आलं मला सांगा बरं. सुरुवातीला अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता 10, तेव्हा डेव्हिएशन 60. परत अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, डेव्हिएशन कमी झालं. अँगल ऑफ इन्सिडन्स अजून वाढवला, डेव्हिएशन अजून कमी झालं. अँगल ऑफ इन्सिडन्स अजून वाढवला, डेव्हिएशन अजून कमी झालं. अँगल ऑफ इन्सिडन्स अजून वाढवतच निघालोय, आता मात्र डेव्हिएशन वाढत जाते. अजून अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, आता अजून डेव्हिएशन काय होत गेलं, वाढत गेलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर सर जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवतच निघालोय, पण अँगल ऑफ डेव्हिएशन मात्र कमी 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 होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला आणि त्याच्यानंतर परत वाढतच गेला. समजलं. अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवतच निघालो होतो, परंतु अँगल ऑफ डेव्हिएशन मात्र कमी 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 होत कमीत कमी व्हॅल्यूला काहीतरी पोहोचला आणि परत तिथून पुढे मात्र वाढत गेला. लक्षात आलं. मग इथे स्टेटमेंट मध्ये कसं लिहिणार, इफ वी इन्क्रीज द अँगल ऑफ इन्सिडन्स, if we increase the angle of incidence, angle of deviation decreases. बघा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो, अँगल ऑफ डेव्हिएशन काय होत गेला, डिक्रीज होत गेला. अँड पोचला, रिचेस अप टू अ मिनिमम व्हॅल्यू. समजतंय, अप टू अ मिनिमम व्हॅल्यू अँड देन गोज ऑन इन्क्रीजिंग. लक्षात आलं. म्हणजे जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो, अँगल ऑफ डेव्हिएशन मात्र कमीत कमी 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 होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला आणि तिथून पुढं गोज ऑन इन्क्रीज, परत तिथून पुढे वाढत गेला. मग ज्या कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला होता ना त्यालाच काय म्हणतात, मिनिमम डेव्हिएशन. कसलं डेव्हिएशन, मिनिमम डेव्हिएशन. मिनिमम डेव्हिएशन लक्षात राहील हे. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू दिल्या होत्या, मी एक एक्झाम्पल म्हणून व्हॅल्यू दिल्या होत्या, ह्याच्यावरून ग्राफ कसा ड्रॉ करतोय बघा. आपण ग्राफ ड्रॉ करायचा आहे. समजा इथं मी ह्या वाय ऍक्सिस वरती डेल्टा दाखवतो, डेव्हिएशन, आणि एक्स ऍक्सिस वरती मी अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवतो. ठीक आहे. काय दिसलं होतं आपल्याला ग्राफ वरून रे, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करत गेलो होतो आपण. बरोबर, तर डेव्हिएशन मात्र काय होत गेलं, कमी कमी. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो आपण, डेव्हिएशन कमी 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 होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचलं आणि परत काय होत गेलं रे, वाढत गेलं. लक्षात आलं बघा. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत गेला, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढतच जातोय, परंतु डेव्हिएशन सुरुवातीला किती होतं 60, परत 50, परत 40, परत 30, परत 20, परत 40, परत 50, परत 60, परत 80. म्हणजेच अँगल ऑफ डेव्हिएशन कमी 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 होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचलं. ही ती कमीत कमी व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणलंय, मिनिमम डेव्हिएशन. त्याला काय म्हणलं आपण, मिनिमम डेव्हिएशन डेल्टा एम. लक्षात आलं सगळ्यांच्या. ठीक. मग हे मिनिमम डेव्हिएशन आपल्याला कधी बघायला मिळतं, तर जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स असेल.
अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स असेल, तेव्हा आपल्याला कसलं डेव्हिएशन बघायला मिळेल? मिनिमम डेव्हिएशन बघायला मिळेल. लक्षात ठेवायचं. काय काय ग्राफ वरून समजलंय तुम्हाला बघा. अँगल ऑफ इन्सिडन्स काय करत गेलो आपण? वाढवतच गेलो. बर, परंतु अँगल ऑफ डेव्हिएशन काय झाला? सुरुवातीला कमी कमी होत गेला. कमी कमी होत कायमच कमी कमी होत गेला का? नाही, कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला आणि परत तिथून पुढे काय होत गेला? वाढत गेला. आलं लक्षात? अँगल ऑफ डेव्हिएशन कमी कमी होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला. त्या कमीत कमी व्हॅल्यूला आपण काय नाव दिलंय? मिनिमम डेव्हिएशन. तिथून पुढे अँगल ऑफ डेव्हिएशन परत काय होत गेलाय? वाढत गेलाय. आता ह्याच्यावरून मला विचार करून सांगा, हा समजा हा डेव्हिएशन आहे, बरोबर? समजा इथं आहे डेव्हिएशन किती दिलं? 60 डिग्री दिलं, बरोबर? आता अँगल ऑफ इन्सिडन्स बघा, इथं डेव्हिएशन तुम्हाला फॉर एक्झाम्पल 60 देतोय. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? हा एक आहे आणि हा एक आहे. लक्षात येते? म्हणजेच एका डेव्हिएशन साठी आयच्या व्हॅल्यू किती आहेत बघा, विचार करा. हा समजा डेव्हिएशनचा आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. म्हणजे फॉर वन डेव्हिएशन देर आर टू व्हॅल्यूज ऑफ आय. लक्षात येते? फॉर वन डेल्टा देर आर टू व्हॅल्यूज ऑफ आय. लक्षात आलं? परंतु हे कधीपर्यंत? फॉर मिनिमम डेव्हिएशन पर्यंत. आलं लक्षात? मिनिमम डेव्हिएशनला मात्र कसं होतंय रे? हे बघा, इथं 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 किती आहेत सांगा? डेल्टा एकच आहे आणि त्याला व्हॅल्यू सुद्धा आयची कशी आहे? एकच आहे. एक्सेप्ट मिनिमम डेव्हिएशन. मिनिमम डेव्हिएशनला आयच्या व्हॅल्यू कशा असतात? एकच आहेत. आलं लक्षात? आणि अदर म्हणजे मिनिमम डेव्हिएशन सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूला डेल्टा कसा आहे सांगा? डेल्टा एका डेल्टाच्या व्हॅल्यूला अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 2 आहे. समजतंय ग्राफ? लक्षात आलं? ग्राफ बघा काय ग्राफ. तर ग्राफ वरून आपल्याला असं लक्षात आलं, अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवतच निघालोय, परंतु सुरुवातीला अँगल ऑफ डेव्हिएशन कमी कमी होत कमीत कमी व्हॅल्यूला पोहोचला आणि तिथून पुढे वाढत गेला. प्रत्येक अँगल ऑफ डेव्हिएशनला 2 अँगल ऑफ इन्सिडन्सच्या व्हॅल्यू आहेत. प्रत्येक अँगल ऑफ डेव्हिएशनला किती आयच्या व्हॅल्यू आहेत? 2, एक्सेप्ट मिनिमम डेव्हिएशन. ओके. आता पुढे बघा. आता जेव्हा मिनिमम डेव्हिएशन होत असतं, कमीत कमी डेव्हिएशन झालं, ह्या केसमध्ये जो रे ऑफ लाईट आहे तो बेसला कसा जाईल? पॅरलल जाईल. लक्षात आलं? रे ऑफ लाईट जो आहे तो कसा जाईल? बेसला पॅरलल जाईल. मग ह्या केसमध्ये हा जो R1 आहे आणि हा R2 आहे, हे दोन्ही कसे असणार? सेम असणार. म्हणजे ऍट मिनिमम डेव्हिएशन I इज इक्वल टू E. ही एक कंडिशन आहे. मिनिमम डेव्हिएशनला I इज इक्वल टू E आहे अँड R1 इज इक्वल टू R2. समजलं? दोन्ही हे अँगल कसे असतात? सेम असतात. R1 इज इक्वल टू R2. ह्याला आपण ह्या दोघांनाही एक मानूया, काहीतरी R मानूया. अँड रे विल इमर्ज आउट. कसा जाईल तो? पॅरलल टू बेसला कसा जाईल रे? पॅरलल जाईल. कारण तू काय झालेलं नाही, अजून डेव्हिएशनच झालेलं नाही. म्हणजे त्याचं डेव्हिएशन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कसं आहे? 0 झालंय. मिनिमम डेव्हिएशन खूपच कमी डेव्हिएशन झालंय, म्हणजेच तो बेंडच झालेला नाही, सरळ निघून जाईल. लक्षात आलं? आता ह्या केसमध्ये मिनिमम डेव्हिएशनच्या केसमध्ये मी कसं लिहितोय बघा. आपल्याकडे रिलेशन कोणकोणते आहेत बघा. एक रिलेशन आहे A इज इक्वल टू R1 प्लस R2. ह्याच्यावरून मी R1 ला पण R म्हणू शकतो, R2 ला पण R म्हणू शकतो. R प्लस R इज इक्वल टू किती झाला रे? 2R. देअरफॉर R इज इक्वल टू किती झाला? A/2. हे मिळालं. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू काय झालं? A/2. सिमिलरली I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. ओके, हे माहित आहे तुम्हाला. ऍट मिनिमम डेव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू किती होणार? डेल्टा M होणार, बरोबर. आणि I इज इक्वल टू किती होणार? E होणार. ओके. देअरफॉर मग I प्लस E ला आपण काय टाकू शकतो? मी Iच टाकू शकतो. इज इक्वल टू A प्लस डेल्टा M. समजतंय? I प्लस I किती झाला रे? 2I इज इक्वल टू A प्लस डेल्टा M. देअरफॉर
आय इज इक्वल टू किती होणार ए प्लस डेल्टा एम अपॉन 2. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, लक्षात येते तुम्हाला? मग ह्याच्यावरून बाय स्नेल्स लॉ अप्लाय करतोय. बाय स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय आहे सांगा? म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ओके, देअरफॉर म्यू इज इक्वल टू कसं येणार सांगा? साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे सांगा? ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती काढला आपण? ए अपॉन 2. हा झाला फॉर्म्युला तयार बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टर्म्स मध्ये. मिनिमम डेव्हिएशनचा फॉर्म्युला. जर काय विचारलं, जर मिनिमम डेव्हिएशन काढायला लावलं तर, विचारले तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, आता ह्या केसमध्ये अजून एक सांगतो. हा जो प्रिझम ठेवला होता तो कशामध्ये ठेवला होता? हवेत ठेवला होता आपण, बरोबर? कशामध्ये ठेवला होता? हवेमध्ये ठेवला होता, बरोबर? म्हणून इथं काय आला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फक्त प्रिझमचा आला. ऍक्च्युअली कसा होता? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर होता, परंतु आपण हे कसं लिहित नाही, अपॉन 1 लिहित नाही. म्हणून जर समजा इफ प्रिझम इज केप्ट इनसाइड लिक्विड, जर प्रिझम एखादा दुसऱ्या लिक्विड मध्ये ठेवला, एअर मध्ये न ठेवता, तर मग कसं लिहिणार? म्यू प्रिझम. इथे कसा लिहिला आपण? म्यू प्रिझम. म्हणजे म्यू हा कशाचा? प्रिझमचाच आहे. अपॉन दुसरा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा आहे? ज्या मीडियम मध्ये प्रिझम आपण ठेवला आहे तो, हवा, बरोबर? असं लिहिलं ऍक्च्युली, बरोबर? इथे काय लिहिणार? म्यू प्रिझम अपॉन कोणत्या लिक्विड मध्ये प्रिझम ठेवला आहे तो? म्यू लिक्विड इज इक्वल टू कसं येणार सांगा? साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ ए अपॉन 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. समजते सगळ्यांना? हा कशाचा फॉर्म्युला? मिनिमम डेव्हिएशनचा आहे, जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल आणि अँगल ऑफ प्रिझम दिला असेल तर. ओके, आता पुढे जायचं आहे. जर प्रिझम प्रश्नामध्ये असं दिलंय तुम्हाला की जर एकदम थिन प्रिझम आहे, फॉर व्हेरी थिन प्रिझम, फॉर थिन प्रिझम, थिन प्रिझम. सर प्रिझम थिन आहे असं कधी ओळखायचं? मी अगोदर सांगितलं तुम्हाला. अँगल ऑफ प्रिझम जर कसं असेल 10 डिग्री पेक्षा लहान असेल तर प्रिझम कसं आहे? थिन आहे असं म्हणायचं. ओके, मग फॉर थिन प्रिझम म्हणजेच कसं येणार सांगा? अँगल कसे येणार? ऑल अँगल्स बिकम्स स्मॉल येणार. जर प्रिझम एकदम थिन आहे तर सगळे अँगल्स कसे येणार? स्मॉल येणार, बरोबर? मग फॉर स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन साइन थिटा इज इक्वल टू किती येतो रे? थिटा येतो. म्हणून मग साइन ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 हे किती येणार सांगा? साइन थिटा इज इक्वल टू थिटा येतो, तर मग साइन ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 येणार. आणि तसंच साइन ऑफ ए अपॉन 2 हे कसं येणार सांगा? ए अपॉन 2. ओके, मग परत मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकतो बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या. म्यू इज इक्वल टू साइन ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 ला काय टाकणार? ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2 ला ए बाय 2, बरोबर? हे अपॉनचे 2 कॅन्सल झाले एकमेकांचे. म्यू इज इक्वल टू काय सांगा? ए प्लस डेल्टा एम अपॉन ए. लक्षात येते? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. म्यू ए इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम. Therefore डेल्टा एम इकडे घेतला मी. डेल्टा एम इज इक्वल टू म्यू ए मायनस ए. डेल्टा एम चा फॉर्म्युला कसा येणार सांगा? डेल्टा एम इज इक्वल टू ए कॉमन काढला इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. हा झाला डेव्हिएशनचा फॉर्म्युला जर प्रिझम कसला असेल? थिन प्रिझम असेल तर. लक्षात आलं? समजते सगळ्यांना? मग डेव्हिएशनचे सर असे अनेक फॉर्म्युले होतात, मग आमचं कन्फ्युजन होईल कोणता फॉर्म्युला वापरायचा, कोणता कधी वापरायचा. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला लिहून देतोय मी. डेव्हिएशनचे बरेच फॉर्म्युले झाले आहेत आपल्याकडे, परंतु कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इमर्जन्स आणि प्रिझम
अँगल ऑफ प्रिझम दिला असेल तर आय प्लस इज इक्वल टू ए प्लस डेल्टा वापरायचा बिंदास. एला तुम्ही जर गरज पडली तर R1 प्लस R2 पण टाकू शकता. समजा मिनिमम डेव्हिएशन काढायला विचारलंय, मिनिमम डेव्हिएशन काढायचं मग दोन पद्धतीचे विचारू शकतात. ते आय दिला ए दिला म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ प्रिझम दिलाय तर मग आय इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 वापरा. समजा म्यू आणि ए दिलाय तर मग म्यू इज इक्वल टू साइन इंटू ब्रॅकेट ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 अपॉन साइन ए अपॉन 2 वापरायचं बिंदास. त्याच्यानंतर समजा थिन प्रिझम दिलाय, प्रिझम एकदम छोटा, अँगल ऑफ प्रिझम स्मॉल आहे तर त्या केसमध्ये डेव्हिएशन विचारलंय तर डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. बघा इथं सुद्धा म्यू आहे, इथं सुद्धा म्यू आहे, इथं सुद्धा ए आहे, इथं सुद्धा ए आणि इथं सुद्धा डेल्टा आहे, इथं सुद्धा डेल्टा आहे. परंतु डिफरन्स काय आहे तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला फक्त थिन प्रिझम साठी वापरायचा. ओके, लक्षात आलंय? ठीक. ह्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स आहेत अगोदर ह्या लेक्चरचे जे आपले झालेले कन्सेप्ट आहे प्रॉपर कव्हर करा, ह्याचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, थँक्यू.